आपण ऐकत आहात VAG मराठी स्टोरीज आणि मी सादर करते आहे साद तुला, एक नवी कोरी ऑडिओ स्टोरी. वाचकांच्या पसंतीस उतरलेली शरयू आणि मल्हारची कथा. चला सुरुवात करते. साद तुला भाग 23. हू आर यू अँड हाऊ डे यू टू टच मी. शरयूने त्याला जोरात धक्का दिला. तिचा आवाज इतका चढलेला होता की आजूबाजूचे काही लोकही वळून पाहू लागले, पण तिला कशाचीच पर्वा नव्हती. मल्हार त्या धक्क्याने किंचित मागे गेला, एवढा तो फोर्सफुली होता, पण तो मागे हटला नाही. शरयू, माझं ऐक तर, मी चुकलोय. आय एम रिअली व्हेरी सॉरी. तो पुन्हा एक पाऊल पुढे येत गयावया करत म्हणाला, हे यू, स्टे अवे फ्रॉम मी. तिने बोट दाखवत त्याला तिथेच थांबवलं. तिचे डोळे रागाने लाल झाले होते. जस्ट गेट लॉस्ट. शरयू, तुला मला बोलायचं ते बोल, कितीही राग काढ. हवं तर शिक्षा दे, पण प्लीज एकदा ऐकून तर घे. सॉरी बोलतोय ना यार. मल्हारचा आवाज गहिवरला होता. त्याच्या डोळ्यात पाणी तरळत होतं आणि शरयूचा राग मात्र 7व्या आसमानावर होता. त्याच्या सॉरी शब्दाने तर आगीत तेल ओतण्याचं काम केलं. ओ, यू आर रिअली फीलिंग सॉरी फॉर युअर मिस्टेक. ती उपहासाने हसली, पण त्या हसण्यात प्रचंड वेदना होती. म्हणजे काहीही करायचं, समोरच्याचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं आणि मग सॉरी बोललं की सगळं चालतं. इतकं सोपं असतं का? ती रागाने डोळ्यांची उघडझाप करत होती. श्वासोच्छ्वास वाढला होता तिचा. ती स्वतःला शांत करण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती, पण आज तो समोर होता ज्याच्यामुळे ती या अवस्थेत होती. आणि पुढच्याच क्षणाला तिचा संयम सुटला. एक जोरदार आवाज शोरूम मध्ये घुमला. शरयूने चिडून त्याच्या सनसनीत कानाखाली ठेवून दिली होती. मल्हारचा चेहरा एका बाजूला झुकला. गालावर तिची बोटं उमटली होती, पण त्याने ना हात उचलला ना तो काही बोलला. त्याने ती चपराक शांतपणे मान खाली घालून सहन केली, जणू त्याला माहिती होतं की तो याच लायकीचा आहे. शोरूममध्ये एकदम शांतता पसरली. शरयूचा हात अजूनही हवेत होता. तिने आपल्याच हाताकडे पाहिलं, मग मल्हारकडे. तिच्या डोळ्यात आता पाणी दाटलं होतं, पण ते अश्रू दुःखाचे नव्हते तर संतापाचे होते. ती मुद्दाम अगदी त्याच्याच आवाजाची नक्कल करत अत्यंत थंडपणे आणि केविलवाण्या नजरेने म्हणाली, नाव आय एम सॉरी फॉर दॅट, रिअली सॉरी. मल्हारने चमकून तिच्याकडे पाहिलं. काय झालं? लागलं का मनाला? शरयू कडवट हसली. असंच केलं होतंस ना तू माझ्यासोबत. आयुष्यातून उठवलंस आणि आता सॉरी म्हणून मोकळा झालास. मग आता ही चपराक खाऊनही तू मला माफ कर. हिशोब बरोबर, ठीक आहे? म्हणत ती तिथून जायला वळली. तिला आता तिथं एक क्षणही थांबायचं नव्हतं. पण मल्हार, तो इतक्या सहजासहजी हार मानणार नव्हता. त्याने पुन्हा तिचा हात पकडला. सोड मला तू, ती त्वेषाने म्हणाली. नाही सोडणार. मल्हारचा आवाज आता थोडा फर्म झाला होता. तुझा राग मला समजतोय शरयू, तुझी चपराक ही मला मान्य आहे, कारण मी वागलोयच तसा. पण यू. शरयूने हिसका देऊन आपला हात सोडवला. ती त्याच्या अंगावर धावून गेल्यासारखी ओरडली, तुला समजत नाहीये का मराठी? मला तुझं काहीही ऐकण्यात इंटरेस्ट नाहीये. प्लीज माझ्या आयुष्यातून निघून जा, प्लीज. तिचा आवाज आता रडवेला झाला होता, पण त्यात विनंती नव्हती तर एक प्रकारचा उबग होता. मला तुझं तोंडही पाहायचं नाहीये. तुला माफी हवी आहे? मग ऐक, मी कधीच माफ नाही करू शकणार तुला, कधीच नाही. गेट लॉस्ट. ती रागाने फणकारून वळणार इतक्यात दी बाजूला पियुष उभा होता. हातात ट्रायल केलेले शर्ट तसेच धरून तो पूर्णपणे शॉक होऊन शरयू आणि मल्हारकडे पाहत होता. शरयूचा हा अवतार त्याने याआधी कधीच पाहिला नव्हता. शरयूने स्वतःला सावरलं. तिने डोळे पुसले आणि एक दीर्घ श्वास घेतला. मल्हारकडे आता तिनं डुंकूनही पाहिलं नाही. ती तडक पियुष जवळ गेली. पियू, बिलिंग झालं असेल तर प्लीज चल. तिने त्याचा हात घट्ट पकडला. आता मला इथं एक क्षणभरही थांबायचं नाहीये. आणि मल्हारला तिथंच त्या अपमानासोबत एकटं सोडून ती पियुषला ओढतच शोरूमच्या बाहेर निघून गेली. मल्हार तिथंच उभा होता.
गालावरची आग तशीच होती, पण त्याहीपेक्षा जास्त आग त्याच्या काळजात लागली होती. आणि मल्हार तिथंच उभा होता. पण पुढच्या क्षणाला त्याच्या डोक्यात फक्त एकच विचार चमकला, ती निघालीये. आणि जर आज ती माझ्या डोळ्यांसमोरून निघून गेली तर या परक्या देशात तिला पुन्हा शोधायला मला आकाश पाताळ एक करावं लागेल. क्षणात त्याची तंद्री भंग पावली. मघाशी झालेला अपमान, गालावरची जळजळ सगळं विसरून तो शोरूमच्या बाहेर आणि त्याच्या मागे पण आला. बाहेर पियुष आणि शरयू एका कारमध्ये बसत होते. मल्हार हे एका खांबाच्या आडून बघत होता. त्याला माहिती होतं आता समोर गेलो तर तमाशा होईल आणि ती पुन्हा सटकून जाईल. त्याला आता फक्त तिचा पत्ता हवा होता. पियुषने गाडी काढली आणि मल्हारने त्यांना न दिसता घाईने एक टॅक्सी थांबवली. फॉलो दॅट ग्रे कार फास्ट. ड्रायव्हरने गाडी वेगाने काढली. मल्हारची नजर समोरच्या पियुषच्या गाडीवर खिळली होती. तो टॅक्सीच्या सीटवर मागे टेकून समोरच्या गाडीकडे बघत होता, पण मनात मात्र तिचा त्याच्याबद्दलचा द्वेष आणि तिचं ते रागात थरथरणं आठवून आपण हे काय केलं या प्रचितीने त्याला हृदयात प्रचंड कळ उठत होती. टॅक्सी शरयूच्या कारचा पाठलाग करत होती. त्याचीही नजर त्या कारवरच होती, पण त्याच्या मनातले विचार काही शांत होण्याचं नाव घेत नव्हते. तिकडे तिच्या गाडीत बसलेली शरयू अजूनही थरथरत होती. पियुष गाडी चालवत होता, पण त्याचं लक्ष वारंवार शरयूकडे जात होतं. ती खिडकी बाहेर पाहत होती, पण तिचे डोळे शून्यात होते. तिच्या मुठी अजूनही आवळलेल्या होत्या आणि मनात पुन्हा वादळ सुरू झालेलं. दीदी, पियुषने हळूच हाक मारली. तू ठीक आहेस ना? शरयू दचकली. तिने त्याच्याकडे पाहिलं आणि बळजबरीने हसण्याचा प्रयत्न केला, पण ओठांचा कोपरा थरथरला. हां, मी ठीक आहे रे. तू तू गाडी चालव. ती पुन्हा बाहेर बघू लागली, पण तिला आता रस्ता दिसत नव्हता. तिला दिसत होता तो मल्हारचा झुकलेला चेहरा, तिने मारलेली ती चपराक आणि त्याने डोळे मिटून शांतपणे केलेला तिच्या थपडीचा स्वीकार. तेव्हा त्याने मिटलेले डोळे जेव्हा केविलवाने होऊन तिलाच पाहत होते, त्या डोळ्यात भरलेलं पाणी तिला दिसलं होतं आणि तिला स्वतःचाच राग येत होता. तिला मल्हारचा राग येत होता, पण त्याहीपेक्षा जास्त राग तिला स्वतःचा येत होता. कारण इतका द्वेष करूनही, इतका अपमान करूनही जेव्हा तिनं त्याला पाहिलं होतं, तेव्हा एका नॅनो सेकंदासाठी का होईना तिच्या हृदयाचा ठोका चुकला होता. आणि हीच गोष्ट तिला सर्वात जास्त घाबरवत होती. तो इथं आलाच का? त्याने निघून जावं. त्याने माझ्या आयुष्यातून कायमचं निघून जावं, नाहीतर मी स्वतःला सावरू शकणार नाही. तिने डोळे घट्ट मिटून घेतले. जणू डोळे घट्ट मिटले की मल्हारचा चेहरा नाहीसा होईल, पण मनाला तो मिटवता येत नव्हता. जसा पांढरा हत्ती आठवू नको म्हटल्यावर पांढराच हत्ती आठवतो, अगदी तसाच. इकडे अस्वस्थ मल्हारही बस त्याच प्रसंगात वारंवार जात होता, जिथे तिने त्याला सोडून दिलं होतं. त्याने हळूच आपला उजवा हात गालावर नेला. तिथे अजूनही आग होत होती. तिची बोटं तिथं उमटली होती, पण त्याला त्या शारीरिक वेदनेचं काहीच वाटत नव्हतं. त्याला जाणवत होतं ती शरयूच्या डोळ्यातली आग आणि तिच्या शब्दांमधली धग. काहीही करायचं, समोरच्याचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं आणि मग सॉरी बोललं की सगळं चालतं. तिचे हे शब्द त्याच्या कानात पुन्हा पुन्हा घुमत होते. खरंच आहे तुझं शरयू, मी खूप मोठा मूर्ख आहे. तो स्वतःशीच पुटपुटला. मला वाटलंच कसं की मी तुझ्या समोर येईन, 2 अश्रू ढाळेन, सॉरी बोलेन आणि तू लगेच वितळशील जशी तू आधी होतीस. पण मी हे विसरलो होतो की त्या जुन्या प्रेमळ शरयूचा खून मीच केलाय. तिच्या नितळ प्रेमाला फसवून, तिच्या आणि माझ्यात चूड आणून. त्याला स्वतःच हसू आलं, एक कडवट विषादयुक्त हसू. ही चपराक ही फक्त चपराक नव्हती, हे होतं माझ्या कर्माचं फळ. आणि खरं सांगू, मला या चपराकीचं दुःख नाही आहे, उलट समाधान आहे. कारण कमीत कमी तू व्यक्त तरी झालीस. तू रडली नाहीस, तू गयावया नाही केलीस, तू मला शिक्षा दिलीस आणि मी याच लायकीचा आहे. त्याच्या डोळ्यासमोर पुन्हा तिचा तो रौद्र अवतार आला. तिने त्याला गेट लॉस्ट म्हटलं होतं. तिने सांगितलं होतं की ती त्याला कधीच माफ करणार नाहीये. तू म्हणालीस निघून जा, तुला माझं तोंड बघायचं नाहीये. मला समजतंय शरयू, तुला माझा किती तिरस्कार वाटतोय, पण मी हे सगळं सहन करेन. तू मला मारलंस, अपमान केलास, हकलून लावलंस तरीही चालेल. तुझा हा तिरस्कार मी पचवेन, तुझा हा राग मी सहन करेन. जोपर्यंत तुझ्या मनातली ही आग शांत होत नाही, तोपर्यंत मी इथेच राहीन तुझ्यासमोर, तुझ्या नजरेच्या टप्प्यात.
एव्हा नदीची कार एका विशाल बंगलोच्या गेटमधून आत शिरल्याचं त्याला दिसलं. त्या भव्य गेटवर व्हिला रोमानो असं नाव लिहिलं होतं. मल्हारच्या त्या अस्वस्थेत ही चेहऱ्यावर एक हलकंसं स्मित आलं, कारण तिचा ॲड्रेस आता त्याला मिळाला होता. खूप मोठं काम झालं होतं. त्याने घाईने खिशातून फोन काढला आणि त्या बंगल्याच्या नेमप्लेटचा फोटो झूम करून काढून घेतला. त्याच्या मनात आलं, आता इथेच राहायला यावं लागेल. पण एवढा मोठा व्हिला घेऊन काय करायचं, आणि तो मिळायला वेळही जाईल. त्यापेक्षा इथे जवळपास एखादं चांगलं अपार्टमेंट किंवा रूम मिळाली तर तिच्यावर लक्ष ठेवणं सोपं जाईल. त्याने लगेच फोनवर फर्निश्ड अपार्टमेंट फॉर रेंट नियर बाय सर्च केला. स्क्रीनवर काही ऑप्शन आले. त्यातल्या एका एजंटला त्याने थेट कॉल लावला. दुसरीकडे रिंग वाजली आणि एका एजंटने कॉल उचलला. हॅलो, दिस इज मल्हार. मल्हारचा आवाज आता एकदम प्रोफेशनल आणि फर्म झाला होता. मगाचा हळवेपणा जाऊन तिथं आता एका प्रॅक्टिकल माणसाचा विचार आला होता. मला तुमच्या लिस्टिंगमधल्या एका प्रॉपर्टीबद्दल विचारायचं आहे. मला या व्हिला रोमानोच्या अगदी समोर किंवा वॉकिंग डिस्टन्सवर एखादं 1 BHK किंवा स्टुडिओ अपार्टमेंट हवं आहे. लिस्ट. समोरून एजंटने काहीतरी विचारलं. हो, फर्निश्ड हवं आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे त्याची खिडकी किंवा बाल्कनी व्हिला रोमानोच्या दिशेने असायला हवी. व्ह्यू महत्त्वाचा आहे माझ्यासाठी, मल्हारने शब्दांवर जोर देत सांगितलं. किंमत कितीही असू दे, मला ते आज किंवा जास्तीत जास्त उद्यापर्यंत पोझिशन हवं आहे. समोरून होकार येताच त्याने समाधानाने कॉल कट केला. त्याने पुन्हा एकदा त्या बंगल्याकडे पाहिलं. तिथे आता शांतता होती. आज फक्त तुझा पत्ता शोधलाय शरयू. उद्या तुझ्या शेजारी म्हणून राहायला येईल. एका खिडकीच्या अंतरावरून का होईना, पण आता मी तुझ्याच सोबत असेल. त्याने काचेवरची नजर हटवली आणि टॅक्सी ड्रायव्हरला सांगितलं, ड्रायव्हर, टेक मी टू कार्सो कॉमो प्लीज. ड्रायव्हरने गाडी वळवली. शरयूचा बंगला मागे पडला, पण मल्हार आता एका नव्या आशेने हॉटेलकडे निघाला होता. इकडे पियुषने दार उघडलं. शरयू आधी आत शिरली. तिची चाल, तिचे खांदे झुकलेले बघूनच जाणवत होतं की काहीतरी विपरीत घडलंय. पियुष तिच्या मागे हातातल्या पिशव्या सांभाळत आत आला. हॉटेलमध्ये रजनी आत्या आणि तिचे मिस्टर TV बघत बसले होते. मुलांची चाहूल लागताच त्यांनी उत्साहाने वळून पाहिलं. चेहऱ्यावर मोठं हसू होतं. आलात? अरे वा, आज खूप उशीर लावलात. नक्कीच खूप शॉपिंग केलेली दिसते. रजनी आत्या सोफ्यावरून उठत म्हणाली, काय काय आणलंय, मला पण दाखवा. पण त्यांचं वाक्य पूर्ण व्हायच्या आत शरयू त्याच्या बाजूने भरभर पुढे निघून गेली. तिने आत्याकडं पाहिलंही नाही. आत्याचा चेहरा पडला. त्यांनी गोंधळून तिला हाक मारली, शरयू, काय ग, थांब की, आलीस की कुठे निघालीस? शरयू जिन्याच्या पहिल्या पायरीवर थांबली. तिने वळून पाहिलं नाही, फक्त पाठमोऱ्या दिशेने अत्यंत थकलेल्या आवाजात म्हणाली, आत्या प्लीज, मला काही बोलायचं नाही आहे. मला जरा एकटं राहायचं आहे. प्लीज, मला कोणी डिस्टर्ब करू नका. आणि कोणाच्याही उत्तराची वाट न पाहता ती भरभर जिना चढून वर गेली. पुढच्याच क्षणी वरून बेडरूमचं दार धाडकन बंद झाल्याचा आवाज खाली हॉलमध्ये घुमला. त्या आवाजाने रजनी आत्यांच्या काळजात धस्स झालं. मगाचा उत्साह मावळून आता चेहऱ्यावर काळजी दाटली होती. त्यांनी प्रश्नार्थक नजरेने पियुषकडे पाहिलं. पियुषने हातातल्या पिशव्या सोफ्यावर टाकल्या आणि त्याच्या चेहऱ्यावरही गंभीर भाव होते. पियुष, काय झालं, बोल की. अरे, आत्याने त्याच्या जवळ जात विचारलं. त्यांचा स्वर आता गंभीर होता. जाताना तर हसत खेळत गेला होतात आणि येताना असं का? दोघात काही झालं का? पियुषने मान वर केली. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच भीती आणि चिंता होती. त्याने आत्याकडे पाहिलं. नाही ग मॉम, आमच्यात कशाला काय होईल? अरे मग ती अशी का वागते? आत्याने विचारलं. अगं हो, तिचा तो भेटला होता ना आज. तो? कोण तो? आत्याला क्षणभर समजलं नाही. तोच ग, मल्हार, ज्याच्यासाठी ती इथं आली आहे. शोरूममध्ये भेटला. त्याच्याही चेहऱ्यावर आता रागाचे भाव होते. हॉलमध्ये एकदम भयान शांतता पसरली. रजनी आत्याच्या तोंडून शब्दच फुटला नाही. त्या फक्त शून्यात वरच्या मजल्याकडे शरयूच्या बंद दाराकडे बघत राहिल्या होत्या. आजचा भाग इथेच संपलेला आहे. मल्हारने शरयूला माफी मागितली, पण तिनं तर ती दिली नाहीये. आणि साहजिक आहे ना, ती त्याला लगेच माफ करेल तरी कशी? त्याने केलंच असं आहे. पण बघूया मल्हार आता शरयूला मनवण्यासाठी आणखीन काय काय करतो आणि ती त्याला माफ करते का? जाणून घेण्यासाठी ऐकत रहा साद तुला. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा.
थँक्यू सो मच.